पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला, उठ पंढरीच्या राजा, उठ पंढरीच्या राजा. पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणू, पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारियाचा वेणू, सूर सूर वेणूचा त्या सुगंधात न्हाला, सुगंधात न्हाला, उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, उठ पंढरीच्या राजा. पुंडलिक हाका देई उभ्या राही रखुमाबाई, पुंडलिक हाका देई, हाका देई उभ्या राही रखुमाबाई, निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला, सिद्ध आरतीला, उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, उठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला, उठ पंढरीच्या राजा, उठ पंढरीच्या राजा, उठ पंढरीच्या राजा. आणि खरं तर आपल्याला या गाण्यानंतर बोलावंच लागेल, पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. खऱ्या अर्थानं प्रेक्षको तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी उगाच पुन्हा एकदा या गाण्यानंतर सुस्वागतम सुस्वागतम म्हणणार नाही, कारण ती स्टाईल जरी असली तरी आत्ता वारी आहे, आता एनर्जी आहे आणि आत्ता ती तल्लीनता आहे, ती भक्ती आहे, ज्या भक्तीचं एक खूप छान दर्शन आता आपल्याला मयूरभाईंनी दिलं आहे. मयूरभाई खूप खूप स्वागत आहे. ओमकार खूप खूप स्वागत आहे. नाही वेलकम. आणि खऱ्या अर्थानं जसं आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे वारी स्वरांची, त्यामुळे आता वारी सुरू झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने वारी आता ते सुरुवात होताना ती स्वरांची सुरुवात झाली आहे, त्या तल्लीनतेची सुरुवात झाली आहे, त्या भक्तीची मयूरभाई सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात एक वेगळा रंगच पाहायला मिळाला आहे. काय सांगाल त्या रंगाबद्दल? जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थात बघत असता, तुम्ही आता बातम्यांमध्ये बघत असाल, तुम्ही आसपास बघत असाल, तो रंगाबद्दल काय सांगाल त्या? वारी म्हटलं, पांडुरंग म्हटलं की आपल्या प्रत्येकाचं एक नाळ जोडलेली आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या इतक्या आतपर्यंत पांडुरंग आहे आणि जेव्हा वारी सुरू होते तेव्हा कुठे ना कुठे प्रत्येकजण या सगळ्या माध्यमातनं तिथे फिजिकली असा जोडला जातो आणि इतकी कोटी लोक एकत्र, मला वाटतं जगाच्या पाठीवर असं नाही आहे की अशी वारी ही कन्सेप्ट असेल आणि इतकी वर्षानुवर्ष ती चालत आलेली आहे. त्यामुळे खूप भारी वातावरण असतं आणि मला पण असं वाटतं की गाण्याच्या माध्यमातून तर मी सादर करतच असतो, पण कधीतरी तिथे जाऊन वारीमध्ये सामील व्हावं असं मला वाटतं. पण या सगळ्यांमधून मयूरभाई मला खूपदा असं वाटतं की जेव्हा जेव्हा आम्ही हा कार्यक्रम समोर प्रेक्षकांचा आणलाय, आपण पण तेच करण्याचा एक प्रयत्न करतो. म्हणजे आपण पण प्रेक्षकांना तीच मैफल देण्याचा प्रयत्न करतो. ती देत असताना त्या एनर्जी जेव्हा आपण इकडे बसून असतो, जेव्हा कदाचित तुम्ही गात असाल, तुम्ही अभंग गात असाल, प्रेक्षकांची एनर्जी किती महत्त्वाची असते बघा. समोर बसलेल्या ते टाळ्या, त्यांच्यात वाह करण्याची, तिथल्या एनर्जी जी असेल, तिथल्या ज्या संगीत असेल, त्या संगीताबद्दल काय सांगाल तुम्ही वेगळ्या वेळा? जेव्हा आपण एखादा अभंग गातो आणि वारीचा किंवा पांडुरंगाचा आपण गात असतो आणि जेव्हा गजर होतो, तर मी बऱ्याचदा पाहिलं आहे की लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू पण दिसतात. ती लोक इतकी तल्लीन होऊन जातात की आणि एक वेगळंच कनेक्शन गाणाऱ्यामध्ये आणि रसिकांमध्ये होतं, असं बऱ्याच वेळेला तुम्ही पण पाहिलं असेल. आणि एक वेगळी एनर्जी क्रिएट होते आणि कुठेतरी आपण त्या माध्यमातून मला वाटतं पांडुरंगापर्यंत कुठेतरी पोहोचतो. क्या बात आहे. आणि काय आता मयूरभाई आपल्यासोबत आहेत, त्यामुळे फक्त काय गप्पा नाही होणार आहेत. म्हणजे एक गाणं झालं आहे. मयूरभाई आता कोणतं गाणं असेल?
मी एक म्हणजे एक वारकरी जेव्हा वारीला जातो आणि त्याच्या जाताना त्याच्या मनामध्ये फक्त पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, फक्त पांडुरंगाला भेटायचं आहे आणि त्या टाळ नादाच्या सगळ्या पखावज आणि याच्या नादामध्ये तो तल्लीन होऊन नाचत गात त्या दिशेने पांडुरंगाकडे जात असतो. आणि ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं आता दर्शन झालं आहे आणि आता पुन्हा तेच सगळं, तर एक जीव भेटीनं भरणं असं वैभव जोशींचे शब्द असलेलं गाणं आहे आणि त्यामध्ये सगळी भक्ताची अवस्था लिहिलेली आहे. तर मला वाटतं ते खूप योग्य राहील आत्ता जर मी ते गायलं तर. जीव भेटीन भरणा पाणी डोळ्याच खळना तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना माघारी वळना जीव भेटीन भरणा पाणी डोळ्याच खळना जीव भेटीन भरणा पाणी डोळ्याच खळना तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना माघारी वळना जीव भेटीन भरणा पाणी डोळ्याच खळना. झाली परतीची वेळ गेल पायातल बळ झाली परतीची वेळ गेल पायातल बळ पुन्हा आयुष्याशी गाठ पुन्हा आयुष्याशी गाठ ऊन सावलीचा खेळ ऊन सावलीचा खेळ पाणी डोळ्याच खळना तुझ पाय सोडवना पाणी डोळ्याच खळना तुझ पाय सोडवना तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना माघारी वळना जीव भेटीन भरणा पाणी डोळ्याच खळना. कार दाविली पंढरी जन्म झाला वारकरी कार दाविली पंढरी कार दाविली पंढरी कार दाविली पंढरी कार दाविली पंढरी जन्म झाला वारकरी तुझ रूप तुझ नाव तुझा ध्यास घरीदारी तुझ रूप तुझ नाव तुझा ध्यास घरीदारी तुझा ध्यास घरीदारी आता काही आवडना चैन जीवाला पडना आता काही आवडना चैन जीवाला पडना तुझ्या दारातून देवा
भेटीन भरना पाणी डोळ्याचं खळना जीव भेटीन भरना पाणी डोळ्याचं खळना. म्हणजे मला खरं असं वाटतं ना, खूपदा आपण जेव्हा काम करत असतो ना मयूरभाई, तेव्हा आपल्याला भक्तिमय किंवा अभंग हे करायलाच मिळेल की नाही आपल्याला माहिती नाही. कारण आजकालचा जमाना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला त्या टार्गेट ऑडियन्सलाही टार्गेट करावं लागतं. त्यात तुम्हाला असं काम करायला मिळतं आहे जिथं एक खूप छान गाणं आहे, जिथं ती भक्तीसुद्धा आहे, तिथं ते आजचे शब्दसुद्धा आहेत, वैभव सरांचे कमाल शब्द, आणि खऱ्या अर्थानं किती छान गाणं बांधलं सुद्धा आहे. ते गाण्याबद्दल काय सांगाल, म्हणजे हे गाणं कधी तयार झालं वगैरे? हे गाणं 2010ला एक संगीतकार संमेलन 2010 असा म्हणून एक अल्बम आला होता, आणि याचं संगीत संयोजन केलं आहे कमलेश भडकमकर यांनी, आणि संगीत आहे वर्षा भावे यांचं, आणि शब्द तर खतरनाकच आहेत. आणि ते मला गाण्याची संधी मिळाली, आणि ते त्याचं प्रकाशन हे शंकर महादेवन यांच्या हस्ते झालं होतं. तर एक खूप सुंदर गाणं त्यावेळी मला गाण्याची संधी मिळाली. पण मला खूप भारी गोष्ट वाटते ना की आपण जेव्हा मयूरभाईंसोबत बसलो आहे, एक गाणं आलं, एक सिनेमा खरं आला ज्याचं नाव होतं महाराष्ट्र शाहीर. त्या सिनेमातलं एक गाणं गाऊ नको रे किसना जेव्हा झालं, आणि त्यात जेव्हा मयूरभाईंचा आवाज आम्हाला ऐकायला मिळाला तेव्हा मला खूप आनंद झाला. त्याच्यानंतर मी खऱ्या अर्थानं अजय-अतुल यांचा इंटरव्ह्यू घेतला, आणि तेव्हा मी त्यांना विचारलं की या गाण्याच्या एका भागासाठी तुम्ही कसं काय त्यांचा विचार केलात. तेव्हा ते मला असं म्हटले की आम्हाला स्वतःहून मयूरून बोलतो की खरं मला प्रत्येक गायक येऊन बोलतो की बाबा हा साऊंड ह्यांचा आहे, ते अजय-अतुल ह्यांचं किमया आहे, त्या लोकांची किमया आहे. पण आपल्याला असं गाणं करायला मिळणं, आणि ते गाणं इतकं लोकप्रिय होतं की लोकांच्या मोबाईल फोन्समध्ये गाणं आहे, लहान मुलं ते कदाचित कॉम्पिटिशन्समध्ये गात आहेत, आणि ते गाणं तुमचं, आणि त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळतोय. काय सांगाल? मी पहिले परमेश्वराचे आभार मानीन, आणि अजय-अतुल सरांचे, की त्यांनी मला ही इतकी मोठी संधी दिली. आणि मला असं वाटतं की त्यांनी आपल्याला गाण्यासाठी बोलवणं ह्या आपल्या गायकीचा कुठेतरी सन्मान आहे. आणि इतक्या मोठ्या लोकांबरोबर आपण कुठेतरी जोडले गेलो, आणि गाऊ नको हे जे गाणं आहे ते आज इतकं तुम्ही म्हणालात लहान मुलांना आणि सगळ्यांना आवडतंय. आणि त्या एका पर्टिक्युलर पार्टसाठी मला देखील फिल्मफेअर मिळाला, आणि ते गाणं जयेश खरे या एका माझ्या लहान मित्रांनी गायलं आहे. तर इतकं कडक गायलं आहे की खरंच शब्द नाही आहेत. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी, गोकुळात रंग खेळतो, रंग रंग खेळतो श्रीहरी. रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका भाबडी लावितो लळा. श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा, सूरबासरीचा मोहवी मनाला. बासरीत या जीव गुंतला, सोडवू कसा रे सांग मोहना. जीव प्राण होऊन कान्हा, श्याम रंग लावून कान्हा, सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको. गाऊ नको रे गाऊ नको, गाऊ किसना गाऊ नको ना. गाऊ नको रे गाऊ नको, गाऊ किसना गाऊ नको ना. जाऊ नको रे जाऊ नको, जाऊ किसना जाऊ नको ना. जाऊ नको रे जाऊ नको, जाऊ किसना जाऊ नको ना. सुपर. आणि खऱ्या अर्थानं ते गाणं जसं बांधलं गेलं आहे ते गाणं खूप भारी, आणि आम्हाला जेवढं आवडतं प्रेक्षक तुम्हाला ते गाणं आवडत असेल, आणि आपण ते सादर करू शकलो. मूळतः माझा प्रश्न ना मयूरभाई आता लोकसंगीताविषयी. आपण जेव्हा वारी म्हणतो, ही वारी आपली लोकसंस्कृती आहे, जिथे लोक एकत्र येतात आणि एक संस्कृतीचं दर्शन आपल्याला देतात. आज तुम्ही स्वतः एक गायक आहात, तुमची सुरुवात लोककलेने, तुम्ही कुठे कुठे लोककलेचे कार्यक्रम करता, मग पोवाडे असो, मग संस्कृती असो.
हे करणं किती महत्त्वाचं आहे गायक म्हणून तुम्हाला वाटतं, आपली संस्कृती जपणं आणि खऱ्या अर्थानं वारीच्या निमित्तानं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मला वाटतं आपलं जे मूळ आहे ते न सोडता म्हणजे आपण पाश्चात्य आणि हे सगळं थोडं केलंच पाहिजे, पण आपलं मूळ विसरता कामा नये. त्यासाठी आपलं जे लोकसंगीत आहे, आपलं जे अभंगांचा एवढं काय म्हणता येईल त्याला की पोथडी आहे, तर ती मला वाटतं की कुठेही न विसरता आपण ते पुढे न्यायला पाहिजे. आणि कुठेतरी मी तोच प्रयत्न करतो आहे की असं काहीतरी आपल्याला ऐकवता येईल की जे जास्त लोकांना माहिती नाही आहे, पण या माध्यमातून मला वाटतं की त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि खूप सुंदर शब्द असतील, चाल असेल आणि कुठेतरी तो एक लोकगीताचा बाजही असेल आणि अभंगही असेल, असं काहीतरी सादर करायचा मी प्रयत्न करीन. आपण अनेक कार्यक्रमांविषयी बोललो, आपण अनेकदा बोललो आणि मी ओमकार तनयशी पण या विषयावर बोललो आहे. कारण तुम्ही सगळी आता जी मंडळी आहात ती तुम्ही आत्ताच्या लोकांनाही म्हणजे लहान मुलांनाही गाताना पाहताय. तुमची सुरुवात जेव्हा होती तेव्हा आताची सुरुवात ह्यात जमीन आसमानीचा फरक असेल. ते असलं तरीही लोकसंगीत, लोकधारा ही लहान मुलं गात आहेत का? कारण आता फरक असा जाणवतोय की जिकडे रियालिटी शोजमध्ये एक काळ असा होता जेव्हा लोक क्लासिकल सिंगिंग करायची, तिकडे आज खऱ्या अर्थानं लोक येऊन लोकसंगीत सुद्धा गात आहेत. हा एक फरक तुम्हाला जाणवतोय का आत्ताच्या मुलांमध्ये आणि प्राऊडली ते कॉम्पिटिशनमध्ये उतरत आहेत? काय सांगाल याबद्दल? मला तर आत्ता म्हणजे जी लहान मुलं आहेत तर इतकं भयानक टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये. जसं जयेश आपल्याला आपण पाहिलं आणि इतकी सुंदर गाता आहेत की पुढचं भविष्य आपलं मला असं वाटत नाही की कुठेतरी काही मिसमॅच आहे. पुढचं भवितव्य आपल्या गाण्याचं खूप उज्ज्वल आहे आणि ही मुलं काहीतरी खतरनाक करून दाखवतील हे नक्कीच आहे. आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद, 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 आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद. सजल नीरर श्यामतनु नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरप्येच तुरावरी कलकी विराजित कुटिलालक निटिलास कस्तुरी तिलक केशरी गंध हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा कंद. सजल नीरद श्यामतनु नवरत्न खचित सौवर्ण मुकुट शिरप्येच तुरावरी कलके विराजित कुटिलालक निटिलास कस्तुरी तिलक केशरी गंध हरिहा, आनंदाचा कंद हरिहा, आनंदाचा, आनंदाचा, आनंदाचा कंद. क्या बात आहे. आणि खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद तुमच्या तिघांचं की तुम्ही आज वेळात वेळ काढून आणि खऱ्या अर्थानं वारीच्या गप्पा आणि वारीचं एक खूप चांगले सुरेल वारी आम्हाला तुम्ही दिलीत. पण या सगळ्यांदा प्रेक्षको हा कार्यक्रम करण्याचा एक खूप मोठा अंतर्गत मामला हा आहे की आम्हाला हा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण जो आनंद तिकडे असणारे जी लोक घेत आहेत, जी वारकरी घेत आहेत, तो आनंद आपण कसा घेऊ शकू तर आपण अशा मार्फतच घेऊ शकू. कारण जोपर्यंत महाराष्ट्र आहे तोपर्यंत हा आनंद आहे, तोपर्यंत आपली लोकसंस्कृती आहे, आपली भक्ती आहे आणि आपली विठ्ठल वारी सुद्धा आहे. त्यामुळे सांगता आपण तुमच्या आवाजात करूया. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर,
अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी. सुखालाही आला या हो, सुखालाही आला या हो, सुखालाही आला या हो, सुखालाही आला या हो. आनंदाचा पूर, आनंदाचा पूर, आनंदाचा पूर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, नामाचा गजर, नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. पांडुरंग 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 पांडुरंग